नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि सकाळी आम्ही उज्जैनच्या पवित्र भूमीमध्ये आल्यापासून आम्ही सकाळपासून 2 दर्शने केली आहेत आणि आपलं तिसरं दर्शन घ्यायचं आहे ते काळभैरवाचं. कारण असं बोलतात की काळभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर महाकाळचं दर्शन घ्यायचं असतं. त्यासाठीच आम्ही आता काळभैरवाला दर्शनासाठी आलो आहे. त्याच्या अगोदर आम्ही पोटपूजा पण केली. मित्रांनो, ग्रुपचा उत्साह तर एवढा भरपूर होता, त्याबरोबर कोणी नाही कोणीतरी पाठीपुढे राहतच होता. त्यामुळे ग्रुपचे ऑर्गनायझर होते मिलिंद करंबळे, ते सर्वांना ते ओरडत होते. त्यांचे रिॲक्शन कळत होत्या. देवाच्या भूमीत आले पण प्रेमाने सर्वांना ओरडत होते. त्याचबरोबर कोण नाही कोणतरी, हे बघा माझ्यासमोर दिसत आहेत ते अक्षरशः वैतागलेले. चला लवकर, चला लवकर, कारण आपल्याला पुढची पण आज प्रोग्राम होते भरपूर आपल्याकडे. कारण आम्ही पहिल्या दिवशी कमसे कम 4 ते 5 दर्शन करणार होतो आणि रात्री महाकाळाचं दर्शन घेणार होतो. त्याचबरोबर सांगतो, हे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त अशी सिनरी होती. आणि हे बघा साईडचे लोकांचं अंधश्रद्धा एवढी आहे, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा एवढी आहे की ह्या बॅरिकेडला पण लोकांनी काही ना काही मनोकामना मागून पूर्ण धागे बांधून टाकलेले आहेत. बॅरिकेडमधून जात असं जाणवलं की उन्हाचा कडाका एवढा भरपूर होता. डोक्यावर असं छत काहीच नव्हतं. पूर्ण ओपन पॅसेंजर बॅरिकेड लावलेले होते. वातावरण तर चांगलंच होतं. त्याचबरोबर आवारामध्ये चिंचेची मोठीशी 2 झाडं होती. काहीतरी गर्दीच्या याच्यामध्ये तणाव थोडा होताच उन्हाचा. त्याचबरोबर आम्ही ठरवलं की भगवान शंकराची गाणी म्हणायची. असं बोलता बोलता आमच्यातले पार्थ भाऊ, त्यांना कोणीतरी म्हटलं पार्थ घ्या तुम्ही, आणि पार्थ भाऊ झाले ना चालू. हे बघा माझ्या समोर दिसले हे मंदिर आहे आणि पार्थ भाऊने गाण्याला सुरुवात केली. भक्त सारे डोले, ओम नमः शिवाय मंत्रावनी वर गाजे हो. हे शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. बंबा बोले भक्त सारे डोले, बंबा बोले भक्त सारे डोले, ओम नमः शिवाय मंत्रावनी वर गाजे हो. शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. सदा शिव शंकर भोळा, शंकर भोळा, शंकर भोळा, शोभे कपाळी त्यांच्या तिसरा डोळा, तिसरा डोळा, तिसरा डोळा. सोमेश्वराला, गंगाधराला, सोमेश्वराला, गंगाधराला, पद्मविलोकित काया हित साजे हो. शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. बम बम बोले भक्त सारे डोले, बम बम बोले भक्त सारे डोले, ओम नमः शिवाय मंत्रावनी वर गाजे हो. शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. सौराष्ट्राचा तो सोमनाथ, तो सोमनाथ, तो सोमनाथ, भक्तांच्या ठेवी शिरावरी हात, शिरावरी हात, शिरावरी हात. नाथांचा नाथ, तो नागनाथ, अनाथांचा नाथ, तो नागनाथ. ऋषी मुनी नर नारे सारे सगरजे हो. शंकराचे डमरू
नर्मदेच्या काठी, नर्मदेच्या काठी, नर्मदेच्या काठी प्रगट झाला या भक्तांच्या साठी, भक्तांच्या साठी, भक्तांच्या साठी मार्लेश्वराला या विश्वधराला, मार्लेश्वराला या विश्वधराला कर जोडोनी दोन्ही माझे हेत वंदन हो. शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. बम बम बोले भक्त सारे डोले, बम बम बोले भक्त सारे डोले. ओम नमः शिवाय मंत्र उन्नीवर गाजे हो, ओ शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. हे भक्ताला तारी हा दुष्टाला मारी, दुष्टाला मारे, दुष्टाला मारे संकट काळी तो संकट निवारी, संकट निवारे, संकट निवारे अंतरयामी थोरो मरोमी, अंतरयामी थोरो मरोमी पार्वतीचा नाथ मनी आमुच्या विराजे हो. शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. बम बम बोले भक्त सारे डोले, बम बम बोले भक्त सारे डोले. ओम नमः शिवाय मंत्र उन्नीवर गाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो, शंकराचे डमरू वाजे हो. भगवान की जय. बोला नमो पार्वती, बोला नमो पार्वती पते. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, ये तो कोई समझ न पाया. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. अंग विभूत गलेरु दमाला शेष नागली पटायो, शेष नाग लिपटायो, शेष नाग लिपटायो. तो तिलक भाल चंद्र और नद घराल खजनायो, नगरालक जगायो, नगरालक जगायो. अंग विभूत गलेरु दमाला शेष नागली पटायो, शेष नाग लिपटायो, शेष नाग लिपटायो. तो तिलक भाल चंद्र और नद घराल खजगायो, नगरालक जगायो, नगरालक जगायो. जोगी आया, यशोदा के घर आया. कोई समझ न पाया. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. केले भिक्षा निकली नंदरानी कंचन थाल भरायो, कंचन थाल भरायो, कंचन थाल भरायो. लो भिक्षा जोगी जाओ जंगल मां मेरो लाल डरायो, मेरो लाल डरायो, मेरो लाल डरायो. केले भिक्षा निकली नंदरानी कंचन थाल भरायो, कंचन थाल भरायो, कंचन
जोगी जाओ जंगल मां मेरो लाल डरायो मेरो लाल डरायो मेरो लाल डरायो घर में जोगी आया चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया और न कंचन माया और न कंचन माया तेरे लाल का दर्श करा दे मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया ना चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया और न कंचन माया और न कंचन माया तेरे लाल का दर्श करा दे मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया मैं कैलाश से आया मैं जोगी आया बोले सागर आया समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 फाटकी कपनी कांद्याला झोळी फाटकी कपनी कांद्याला झोळी फिरतो दारो दारी फिरतो दारो दारी फिरतो दारो दारी मागतो पाच कुबेराचा भंडारी कुबेराचा भंडारी कुबेराचा भंडारी फाटकी कपनी कांद्याला झोळी फिरतो दारो दारी फिरतो दारो दारी फिरतो दारो दारी अरे भिक्षा मागतो पाच घराला कुबेराचा भंडारी कुबेराचा भंडारी कुबेराचा भंडारी कैलास आला महादेव डमरूवाला गावात रंगला भक्तांचा दास झाला ओ भारतापती बोलला बोलला साईनाथ 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 ओ कधी मशिदीत कधी जावडीत कधी मशिदीत कधी जावडीत याची असे हजेरी याची असे हजेरी याची असे हजेरी तुझी देवनी भक्तांच्या पळवितो या दूरी पळवितो या दूरी पळवितो या दूरी कधी मशिदीत कधी जावडीत याची असे हजेरी याची असे हजेरी याची असे हजेरी भक्तांच्या चिंतावनी देवनी पळवितो हा दूरी पळवितो हा दूरी पळवितो हा दूरी कैलास आला महादेव डमरूवाला गावात रंगला भक्तांचा दास झाला ओ भारतापती बोलला बोलला साईराम साईनाथ 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 ओ थोर मनाचा दासभक्तांचा थोर मनाचा दासभक्तांचा साईनाथ फायनली आम्ही आनंदामध्ये गाणी वगैरे गात फायनली आम्ही मंदिराच्या जवळ येऊन पोचलो होतो. गर्दी तर भरपूर होती कारण 4-4च्या लाईनमध्ये सर्वजण चालत होते, त्यामुळे आम्ही सर्व जवळ आलो होतो. पण जसं मंदिर जवळ येतो तसा आमचा उत्साह अधिक होत होता, कारण का एवढा प्रवास झालेला होता तरी पण आम्हाला काही वाटत नव्हतं, कारण का जेणेकरून आमची दर्शनं मस्त होत होती एक मंदिरात जाऊन.
काही त्रास होत नव्हता. भले आम्हाला 1 ते 1.5 तास जात होता दर्शनासाठी, पण चांगलं दर्शन होत होतं. गर्दीचं पण तेवढंच होती गर्दी सर्व, कारण सलग 3 ते 4 सुट्ट्या आल्यामुळे पूर्ण क्राऊड होता, जेणेकरून त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लोक जास्तच होती. आमची लाईन पण त्याचबरोबर हळूहळू पुढे सरकत होती आणि लाईनमध्ये तो अभंग घेत होती पार्थ भाऊ. त्यांना तर अजून फरमाईश येत होत्या, मी सर्व टाकू शकलो नाही. ते बघा माझ्या समोर बघते ते पूर्ण अशी लाईन लागली, जेणेकरून 4-4च्या लाईनीमध्ये सर्व चढत आहेत. हा तुम्हाला दाखवतो तो साईडचा पेस आहे मंदिराच्या, आणि माझ्या बरोबर समोर दिसतं ते काळभैरव मंदिर आहे. काळभैरवची मंदिर अशी फेटा घालून आहे. फायनली आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. ते बोलतात की ह्या मंदिरामध्ये देवाला मद्यप्राशन केलं जातं, चढावा चढवला जातो मद्याचा. पण ती कितपत खरं पण आहे, पण हल्ली त्याने काही कारणास्तव तो बंदच केलेला आहे. लाईनमध्ये पुढे सरकत असताना गर्दी तर जास्तच वाढत होती असं वाटत होतं, कारण का जो तो माणूस देवाचं चांगलं दर्शन घेण्यासाठी. त्याचबरोबर बघा तुम्हाला समोर दिसते ती काळभैरवाची मूर्ती दिसते. हे बघा, मंदिरात दर्शन करून आम्ही बाहेर निघालो. साईडला एक दुसरं मंदिर होतं, पण भगवान शंकराचंच होतं विराजमान. हे बघा, हे दीपमाळ पण इथे लावलेली आहे मंदिराच्या आवारामध्ये. वाटतं ती सध्या बंद आहे, त्यामुळे त्याच्याकडे रोषणाई करत नाहीत लोक. पण वातावरण आमचं, जेणेकरून आमचं दर्शन 1-1.5 तासामध्ये झालं होतं. दर्शन चांगलं भेटलं याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर होता. हे बघा, माझे सर्व मित्र इकडे तिकडे फोटो काढण्याच्या नादामध्ये उभे होते. कालभैरवाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. तर बघूया आता पुढे कुठे जायचं, प्लॅनिंग कसा आलाय तो. वाजलेत पण 3, त्याच्यानंतर बघूया काय होतं ते. त्याला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.